देशात नवतपा सुरू. या तारखेला राज्यात 50 अंशाच्या वरती तापमान जाणार. हवामान खात्याने संपूर्ण राज्यात उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलाय, कारण देशात नवतपाला सुरुवात झालीय. नवतपा म्हणजे ही सूर्याची अशी स्थिती आहे की ज्याच्यामध्ये सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि ज्याच्यामुळे सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर पडतात. त्यामुळे जमीन भट्टीसारखी तापते, ज्यामुळे तापमान इतकं वाढतं की एसी आणि कूलर जरी लावलं तरी घर थंड होत नाही. ही परिस्थिती दरवर्षी येते, पण यावर्षी ही परिस्थिती दुप्पट तीव्रतेची आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक धोक्याचा इशारा दिलाय, कारण हा नवतपा 25 मेला सुरू झाला आणि पहिल्या दिवसात म्हणजे 24 तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी उष्माघाताच्या घटना घडल्यात. नागपूरमध्ये 2, पुण्यामध्ये 3, मध्य महाराष्ट्रामध्ये 5, तर मराठवाड्यामध्ये 10 अशा प्रकारच्या घटना अचानक 24 तासात घडल्या आहेत. पाठीमागे एवढी उष्णता होती तो फक्त ट्रेलर होता, पण 2 जूनपर्यंत आता खरा पिक्चर सुरू होतोय. आणि त्यातल्या त्यात एक अशी तारीख जाहीर करण्यात आली आहे की त्या तारखेला महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार आहे. कारण या नवतपाच्या काळात एक अशी तारीख समोर आली आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातील तापमान तब्बल 50 अंश सेल्सिअसच्या पार जाणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 50 अंश. यामुळेच राज्यातील तब्बल 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ही परिस्थिती किती गंभीर आहे हे गेल्या 24 तासांतील घटनांवरून स्पष्ट होतंय. जे लोक बाहेर कामाला जात असतील त्यांच्यासाठी सरकारने एक सूचना दिलेली आहे. तसेच जी लहान मुलं आहेत, घरामधील लहान मुलं असतील तर त्यांची काळजी कशी घ्यायची, वृद्ध व्यक्ती असतील त्यांना कसं सांभाळायचं, याविषयी स्पष्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. मग सरकारच्या माध्यमातून ती कोणती तारीख आहे की त्या तारखेला 50 अंशाच्या वरती तापमान जाऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी कधी सर्वाधिक नवतपाचा प्रभाव राहणार आहे, तसेच या नवतपाच्या काळामध्ये काम किती, ते कामाच्या वेळा कशा पद्धतीने ठरवलेल्या आहेत, लहान मुलांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे, सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेतोय. पण एक गोष्ट व्हिडिओ सुरू करण्याआधी लक्षात घ्या, या व्हिडिओला तुम्ही हलक्यात घेऊ नका, ताबडतोब सावध होऊन जायचं आहे. नवतपा सुरू होताच ही परिस्थिती सुरू झालीय आणि आता तर एक तारीख याच्यामध्ये अशी आहे की त्या तारखेला सगळी पृथ्वी भट्टीसारखी भाजणार आहे. मग नेमकं काय व कशा पद्धतीने तारखा आलेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यांचे कशा पद्धतीने तापमान वाढणार आहे, कशी काळजी घ्यायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटात लगेच सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या की हा नवतपा म्हणजे नेमकं काय असतो. निसर्गाची किंवा सूर्याची ती काय परिस्थिती आहे जिच्यामुळे सगळ्या देशात तापमानात मोठी वाढ होते. आता हा दरवर्षी येतो. आता ही काही जुनी कल्पना नाहीये, तर तो निसर्गाचा एक खेळ आहे. ज्येष्ठ महिन्यातील ते सलग 9 दिवस असतात, तर त्याला नवतपा म्हणतात. खगोलशास्त्रानुसार सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा रोहिणीच्या शीतलतेवर सूर्याचे प्रचंड तापमान मात करते. सूर्यकिरणे पृथ्वीवर सरळ 90 अंशाच्या कोनात पडतात. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर उत्तर आणि मध्य भारतावर या दिवसांत प्रचंड सूर्यप्रकाश पडल्यामुळे हवेचा दाब कमालीचा कमी होतो. आता तुम्ही म्हणाल की यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे, तर मागच्या काही वर्षांचा इतिहास अत्यंत भयानक आहे. गेल्या वर्षी आणि त्याच्या आधल्या वर्षी याच नवतपाच्या काळात देशात हजारो लोकांना उष्माघाताचा फटका बसला होता. विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 47 ते 48 अंशावर गेला होता, ज्यामुळे रस्त्यावरील डांबर वितळण्याच्या घटना घडल्या होत्या. पक्षी हवेतून उडता उडता अचानक चक्कर येऊन खाली पडून मरण पावले होते. शेतातील पिके तर जळून खाक झालीच, पण पाण्याचे साठे कोरडे पडले होते. लोकांमध्ये नवतपाची एवढी दहशत असते कारण या दिवसांत रात्री सुद्धा वारा सुटत नाही, उलट गरम वाफा, लू अंगाला भाजून काढतात. जुने लोक सांगतात की नवतपात जेवढी जास्त उष्णता पडेल तेवढा मान्सून चांगला येतो. विज्ञान जरी याला पूर्णपणे मान्यता देत नसले तरी ही मान्य करते की या काळात तयार होणारा कमी दाबाचा पट्टाच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पावसाचे ढग भारताकडे खिचून आणतो. म्हणजेच चांगल्या पावसासाठी पृथ्वीला या 9 दिवसांत अग्निपरीक्षेतून जावेच लागते. पण ही अग्निपरीक्षा सामान्य माणसाच्या जीवावर बेतू शकते. शेतकरी, मजूर आणि रस्त्यावर काम करणाऱ्यांसाठी हा काळ ठरू शकतो. नवतपाचा हा प्रकोप केवळ रस्त्यावरील लोकांसाठीच नाही, तर तुम्ही एसी फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा पत्र्याच्या घरात, प्रत्येकासाठी हा मृत्यूचा सापळा कसा ठरू शकतो आणि ती 50 अंशाची तारीख कोणती, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहत रहा. आता आपण समजून घेऊया की वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांवर याचा कसा आणि किती भयानक परिणाम होतो. प्रत्येकाची राहण्याची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे हा नवतपा प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने छळतो. ज्या लोकांचे घर पत्र्याचे आहे त्यांच्यासाठी हे 9 दिवस एखाद्या जळत्या नरकासारखे असतात.
दुपारच्या वेळी पत्रे एवढे तापतात की घरातील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा 5 अंशाने जास्त होते. घरात उभे राहणेही अशक्य होते आणि पंखा लावल्यास तो केवळ आगीच्या ज्वाळांसारखी गरम हवा फेकतो. अशा घरात राहणाऱ्या लहान मुलांना आणि वृद्धांना उष्माघात, हीट स्ट्रोक होण्याचा धोका 90% जास्त असतो. दुसरा मुद्दा, जे लोक फ्लॅटमध्ये राहतात. शहरात सिमेंटचे जंगल असते, मोठ्या इमारती, कॉन्क्रीटचे रस्ते, यामुळे उष्णता जमिनीत शोषली जात नाही, ती वातावरणातच फिरत राहते. याला अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणतात. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना असे वाटते की आपण एसी आणि कूलर लावून सुरक्षित आहोत, पण या नवतपामध्ये एसी आणि कूलर सुद्धा फेल ठरत आहेत. एसीच्या कॉम्प्रेसरवर ताण येऊन ते बंद पडत आहेत किंवा ब्लास्ट होत आहेत. कूलरमधून थंड हवेऐवजी दमट, चिकट आणि गरम हवा येत आहे, ज्यामुळे घरातील गुदमरल्यासारखे होत आहे. आता जे लोक शेतामध्ये किंवा गावाकडे राहतात, ग्रामीण भागात जरी झाडे असली तरी तिथला शेतकरी आणि मजूर थेट उन्हात काम करतो. शेतात सावलीची जागा कमी असते. विहिरींचे आणि विंधण विहिरींचे पाणी आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. दुपारच्या वेळी शेतात काम करणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही राहत असाल, फ्लॅटमध्ये, पत्र्याच्या घरात की गावात, हा नवतपा तुमच्या शरीरातील पाणी शोषून घेण्यासाठी टपून बसला आहे. पण या भयानक वातावरणात आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांचा आणि वृद्धांचा जीव कसा वाचवायचा? डॉक्टरांनी आणि सरकारने कोणती गाईडलाईन जारी केली आहे? आणि 50 अंशाचा पारा पार करणारे ते जिल्हे कोणते? चला पाहूया. आता सर्वात महत्त्वाचा भाग, आपल्या कुटुंबाचा बचाव कसा करायचा. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना या काळात विशेष संरक्षणाची गरज आहे. लहान मुलांची काळजी कशी घ्याल? बाहेर जाणे पूर्णपणे बंद. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलांना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू देऊ नका. त्यांना उन्हात खेळायला पाठवू नका. पाण्याचे प्रमाण वाढवा. मुले खेळण्याच्या नादात पाणी प्यायला विसरतात. त्यांना दर अर्ध्या तासाला लिंबू पाणी, ORSचे द्रावण किंवा शहाळ्याचे पाणी द्या. कपड्यांची निवड. मुलांना केवळ आणि केवळ सैल, फिकट रंगाची सुती, कॉटन कपडे घाला. यामुळे शरीराला हवा लागते. खोली थंड ठेवा. मुलांची खोली हवेशीर ठेवा. खिडक्यांना ओले पडदे लावा, जेणेकरून येणारी हवा थंड येईल. लक्षणे ओळखा. जर मुलाला अचानक ताप आला, उलट्या झाल्या, चक्कर आली किंवा त्वचा कोरडी पडली, तर वेळ वाया न घालवता तात्काळ डॉक्टरांकडे धावा. हा उष्माघात असू शकतो. नवतपा काळात मुलांना काय देऊ नये? चॉकलेट्स. चॉकलेटमधील घटक शरीरातील अंतर्गत उष्णता वाढवतात आणि मुलांना लवकर थकवा आणतात. सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस. कोल्ड ड्रिंक्समुळे डिहायड्रेशन वेगाने होते. यातील साखर आणि कॅफेन शरीरातील पाणी वेगाने शोषून घेतात. अतिथंड पाणी किंवा आईस्क्रीम. कडक उन्हातून आल्यावर लगेच आईस्क्रीम किंवा फ्रीजचे अतिथंड पाणी दिल्यास घशाला सूज येते आणि इन्फेक्शन वाढते. वृद्ध व्यक्तींची काळजी. 60 वर्षांवरील वृद्धांनी दुपारच्या वेळी अजिबात बाहेर पडू नये. कामाच्या वेळा बदला. जर बाहेर जाणे अत्यंत गरजेचे असेल तर डोक्यावर पांढरा रुमाल, टोपी किंवा छत्रीचा वापर करा. हलके आणि पचायला सोपे अन्न खा. आहारात कांदा, काकडी, दही आणि ताकाचा वापर वाढवा. आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे आपण ती तारीख आणि त्या जिल्ह्यांची नावे जाहीर करणार आहोत. सरकारने जाहीर केलेली ती भयानक तारीख कोणती आहे, जेव्हा तापमान 50 अंशावर जाईल? जाणून घेऊया शेवटच्या भागात. मित्रांनो, आता लक्ष देऊ नये का? हवामान खात्याने आणि सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 28 मे ते 30 मे हे 3 दिवस संपूर्ण नवतपातील सर्वात घातक दिवस असणार आहेत. आणि यातही 29 मे ही ती तारीख आहे ज्या दिवशी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत तापमान तब्बल 50 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त नोंदवले जाण्याची भीती आहे. आता पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक धोका आहे आणि जिथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ. नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ. येथे पारा 47 ते 50 अंशाच्या दरम्यान राहू शकतो. अकोला आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक धोका आहे. मराठवाडा. लातूर, जालना, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर. येथे तीव्र उष्णतेची लाट असेल. उत्तर महाराष्ट्र. जळगाव, धुळे आणि नंदुरबार. जळगावमध्ये तापमान 48 अंशाच्या पार जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सरकारने दुपारच्या वेळेत सकाळी 11 ते दुपारी 4 मजुरीची कामे, बांधकाम आणि इतर कडक उन्हातील कामे थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी संचारबंदी सदृश्य परिस्थिती राहू शकते. आता हा सगळा सरकार आणि हवामान खात्याचा डेटा समजून घेतल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळं ऐकून नक्की काय करायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ इथे संपत नाही, कारण इथून पुढे खरी माणसाची गोष्ट सुरू होते. हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकला असेल तर तुम्हाला समजलं असेल की परिस्थिती खरोखरच आता बाहेर चाललेली आहे. मी तुम्हाला कोणत्याही नियमांची यादी देणार नाही आहे. तर एक माणूस म्हणून आपण एकमेकांना या संकटातून बाहेर काढू शकतो याच्या काही महत्त्वाच्या स्टेप्स सांगणार आहे. सर्वात आधी तुम्हाला आज एक गोष्ट मनाशी नक्की ठरवावी लागेल की दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे. तुमची जी काही महत्त्वाची कामं असतील सकाळी 10च्या आधी आणि संध्याकाळी 5च्या नंतर कशी मॅनेज करता येईल याचं एक छोटं नियोजन आजच करून ठेवा. यानंतरची दुसरी पायरी म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी कमी होऊ न देणं. बऱ्याचदा आपण तहान लागलेली नसते तरी शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना पाण्याची बॉटल सोबत ठेवण्याची सवय लावा. घरात असणाऱ्या लहान मुलांकडे आणि वृद्ध माणसाकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण त्यांना या उष्णतेचा त्रास पटकन जाणवतो. पण फक्त स्वतःचा विचार करून जमणार नाही. आपल्याला घराबाहेर किंवा गॅलरीत छतावर पक्ष्यांसाठी आणि भटक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या छोट्या वाट्या किंवा भांडी भरून ठेवा, कारण या दिवसात त्यांना पाण्याचा थेंब मिळणंही खूप कठीण आहे. आपल्याला आजूबाजूला जे मजूर किंवा कामगार उन्हात काम करत आहेत त्यांना शक्य असेल तर पिण्याचं थंड पाणी किंवा ताक देऊन मदत करा. तुमची ही छोटीशी मदत तुमचा कोणीतरी जीव वाचवू शकते. आता या व्हिडिओमध्ये शेवटी मला एक खूप महत्त्वाची विनंती करायची आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून बघून सोडून देऊ नका. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, तुमच्या भागात तापमान किती आहे, खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपण इतर प्रेक्षकांसाठी त्या वाचण्याची किंवा पारंपरिक घरगुती उपाय असेल तेही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. या माहितीची आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे या व्हिडिओला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुमची एक कमेंट्स आणि एक शेअर कोणाच तरी वेळ सावध करू शकतो. चला तर मग सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.